गावामध्ये फिरत असलेल्या फिरस्ती कुत्र्याच्या पिल्लाला घरामध्ये आश्रय दिल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 लोकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. मित्रांनो, पूर्ण घटना या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या घटनेची सुरुवात होती मित्रांनो 12 जानेवारी 2024 पासून. दिवसभर शाळेमध्ये मित्रांसोबत धिंगाणा करून थकलेला रमेश शाळेतून घरी जायची वाट बघत बसलेला होता. शाळेची घंटा वाजली 5 वाजल्या. त्यावेळेला रमेश आपल्या पाठीवरती दप्तर अडकवतो आणि घराकडे निघायला लागतो. 16 वर्षाचा रमेश ज्या वेळेला रस्त्याने जात होता त्यावेळेला मित्रांसोबत त्याच्या गप्पा चालू होते की ती संध्या बघितली का, ती माझ्याकडे कशी बघत होती, तुझ्याकडे ती दीप्ती बघत होती. अशा मित्रांच्या गप्पा मारत चाललेला होता रमेश. त्यावेळेला त्याला रस्त्यात एक छोटंसं पिल्लू दिसतं कुत्र्याचं, जी की त्याची आई मरून पडलेली होती. कुणी तर गाडी घालून आई मारलेली होती, तर ते कुत्र्याचं पिल्लू तिथं रडत बसलेलं होतं. त्यावेळेला त्याला दया आली. त्याला असं लक्षात आलं की आता थंडीचा दिवस आहे, त्याची आई मेली, त्याला खायला नाही, दूध नाही, थंडीमध्ये कुत्रं तडफडून मरेल, त्याची आई तर मेली, ह्याला तर वाचू, घरी घेऊन जाऊ. त्यावेळेला त्या कुत्र्याला उचलून पिल्ल्याला रमेश आपल्या हातात घेतो, घराकडे निघायला लागतो. घरी पोहोचल्यानंतर त्याची आई लांबनच बघते आणि रमेशला म्हणते की ते कुत्र्याचं पिल्लू जे आणले ना ते बाहेर सोडून दे, आपल्या घरी आपल्याला खायला नाही, दूध नाही आणि त्या कुत्र्याला कुठून देऊ, आणि आपल्याकडे पहिलेच एक छोटंसं पिल्लू आहे त्यामुळे हे नको. पण त्यावेळेला रमेश म्हणतो की ह्याची आई मरून पडलेली होती आणि हा थंडीत मरून जाईल, 1-2 दिवस ठेवून बघू, नंतर सोडून येऊ. तर त्याची आई काय म्हणते, नाही तुझे बाबा आहेत ना, रागवतील, नको ठेवू, काय तर होईल पुन्हा, नको, आपलं सोडून ये. रमेश ऐकत नाही. रमेश म्हणतो ठीक आहे, मी बाबांना बोलतो, बाबांशी बोलून मी ठेवून घेतो, जर बाबा हा म्हणले तर ठेवू आपण याला कायमचं. सुरुवातीला दूध पाजतात थोडं शेजारच्या घरून आणून, शेजारच्या घरून दूध आणून पाजल्यानंतर तो कुत्रे शांत एका जागेला बसतं. 7 वाजल्यानंतर त्याचे वडील पण रानातून काम करून आलेले असतात. त्यावेळेला त्यांना कुत्र्याचं पिल्लू दिसतं. त्याचे वडील ओरडायला लागतात की अजून कुत्र्याचं पिल्लू कोणी आणलं. त्यावेळेला रमेशची आई म्हणते की ही रमेश घेऊन आलेला आहे. त्याचे बाबा त्याला रागवतात, पण तो म्हणतो की आता ह्या थंडीत कुठं जाणार, ठेवू आपल्यापाशी, चांगलं कुत्र्याचं पिल्लू आहे, आपल्याला पण घरात राखण होईल. तर त्याचे बाबा म्हणतात ठीक आहे, काय अडचण नाही, ठेवून घ्या. तिला तर हे कुत्र्याचं पिल्लू घरामध्ये कुणाला चांगलं वाटत नव्हतं रमेशला सोडून. रमेश त्यावेळेला कुत्र्याला चांगलं सांभाळायचा, त्यामुळे कुत्रं काय करायचं की जे काही घरातील सदस्य होतं, रमेशची बहीण, आई, वडील, यांच्याच पुढे जाऊन शेपूट हलवायचं, त्यांना माया करायला लावायचं. त्यामुळे घरच्यांना हळूहळू कुत्र्याचं पिल्लू आवडायला लागल्यानंतर सगळ्यांची माया त्याच्यामध्ये बसली. एवढं जवळचं झालं, आता घरात 5 कुटुंबाचं सदस्य झालेलं होतं, पहिले तर 4 आणि हे कुत्र्याचं नाव ठेवलं होतं टॉमी. टॉमी म्हटलं की टॉमी कुठूनही पळत यायचा, रमेशचे वडील, आई, बहीण आणि रमेशपाशी येऊन खेळत बसायचा. अशा प्रकारे 1.5 वर्ष गेले. 1.5 वर्षानंतर 2025च्या ऑक्टोबरमध्ये हे कुत्रं एका शेजारच्या घरी जाऊन टोपल्यातील भाकरी खातं. त्यावेळेला त्या घरची तर सुरुवातीला शेजारच्या घरची यांच्या घरी येऊन एक तक्रार करतात. पहिली वेळ असल्यामुळं एवढं काय कोणी लक्ष दिलं नाही. पण शेवटी काय असतं माहितीये का, फिरस्ती कुत्र्याची जी पिल्ले असतात ना ती फिरस्तीच निघतात. म्हणजे काही जरी केलं तर ते याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, त्यांना किती खायला द्या, किती माया लावा, पण ते तसं करणार म्हणजे करणारच. त्याला चटक लागली, त्या घरी गेला, कोणी काय म्हणलं नाही की दुसऱ्याच्या घरी गेला, ती लोक त्याच्या घरी आली. मग असं 2-4 वेळा झाल्यानंतर त्या रमेशने काय केलं की त्याला बांधून ठेवायला चालू केलं. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, नंतर कुत्रं ओरडायचं साखळी. तुम्हाला माहिती असेल, तुम्हीही बांधल्यानंतर त्याचं सुरुवातीला केलं असेल कुत्र्याने. काय एवढं प्रॉपर साखळी वगैरे बांधली नव्हती, एक दोरी बांधली होती, पट्टा बांधला होता आणि पट्ट्याला बांधलं होतं. मग ते कुत्रं काय केलं, त्यानं दोरी तोडली दातावरनं ओढून. सुटल्यानंतर शेजाऱ्याच्या घरी गेला. तो जो शेजारी होता ना, एक श्रीमंत व्यक्ती होता आणि गर्विष्ठ, अतिशय गर्विष्ठ व्यक्ती, कारण त्याच्याकडे पैसा, असं वाटायचं की माझे एवढं मोठं कोणच नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा भरलेला होता. त्यामुळे काय होतं की त्यांचं एवढं काही कॉन्टॅक्ट नव्हतं, हाय हॅलो पुरतं होतं, जास्त दुश्मनी पण नव्हती, जास्त दोस्ती पण नव्हती. आता तो टॉमी त्याच्या घरी जाऊन किचनमध्ये जाऊन टोपल्यामध्ये भाकर खायला लागला. त्यावेळेला त्या जो गर्विष्ठ व्यक्ती होता त्याच्या बायकोनं बघितलं, सुरुवातीला हाणून लावलं, पण दुसऱ्या दिवशी पण तसा सुटला आणि त्याच घरी गेला. त्यावेळेला त्याच्या बायकोनं त्या माणसाला सांगितलं. त्यावेळेला तो काठी घेऊन टॉमीला मारायला लागला. त्यावेळेला जो रमेशची आई आहे, ती रमेशच्या आईनं बघितलं की तुम्ही का मारताय आमच्या कुत्र्याला. तर तो म्हणला की 2 दिवस झालं कुत्रं तुमचं आमच्या घरामध्ये येऊन भाकरी खात आहे, तर तुम्ही त्याला बांधून ठेवलं नाही का. त्यावेळेला ती म्हणली सॉरी, परत असं होणार नाही. त्याला घरी घेऊन गेली, बांधलं. संध्याकाळी रमेश आल्यानंतर अशी घटना झालेली सांगितली. त्याचे वडील जे आहेत खूप रागाला गेले, कारण कुत्र्याला त्यांनी लाडानं वाढवलेलं होतं, पण काय करू शकत नव्हते. ते अजून एकदा तो टॉमी सुटला तसाच आणि त्याच माणसाच्या घरी गेला. त्या माणसाच्या घरी गेल्यानंतर ते माणूस आता डोक्याने एक तर तापड माणूस होता आणि गर्विष्ठ व्यक्ती होता. एक लाकूड घेतलं आणि एका झटक्यात त्या कुत्र्याला मारून टाकलं. एका झटक्यात कुत्र्याला संपवल्यानंतर रमेश घरी आला संध्याकाळी. शोधलं तर टॉमी कुठं, आईला विचारलं टॉमी कुठं, आई म्हणजे दुपारपासून दिसलंच नाही. रमेशचे वडील आले, रमेशचे वडील पण इकडे तिकडे हुडकायला लागले, कोणतंच दिसलेलं नाही. पण त्यांना ती जो व्यक्ती होता, गर्विष्ठ व्यक्ती, त्याच्या घरामागे त्या कुत्र्याची बॉडी दिसली. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं
या व्यक्तीनेच मारलेला आहे। आता रमेश आणि त्याच्या वडिलाचा पारा चढला त्यावेळेला ते त्याच्यासोबत भांडाय गेले। एक चांगले त्यांच्यामध्ये भांडण झालं। भांडण झाल्यानंतर आसपासची लोक गोळा झाली। ती माणसं गोळा झालेली होती ना, ती त्या माणसाला वाईट बोलायला लागली, तू असं करायला पाहिजे होतं। त्या माणसाला राग आला। त्यानं विचार केला की आता ह्या पूर्ण कुटुंबाला पण संपवणार, ह्यांचं कुत्रं संपवलं, या कुटुंबाला पण संपवणार। त्या गुंडांना 5 लाख रुपये दिले। त्यांना सांगितलं की या चौघांना पण मारून टाकायचं। 2 दिवसानंतर ते गुंड रमेशच्या घरी घुसले संध्याकाळी। त्यावेळेला रमेश आणि त्याच्या घरचे सगळे झोपलेले होते। सुरुवातीला रमेशला बेदम मारहाण केली आणि रमेशला मारून टाकलं। त्याच्यानंतर त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना, चौघांनाही त्या गुंडांनी मारून टाकलं। तर एका कुत्र्यापायी, एका पाळीव कुत्र्यापायी अशा प्रकारे पूर्ण कुटुंबाचा अंत झालेला मित्रांनो। तर दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जो दूध द्यायला येणार होता टॉमीला, दुधाचा वरवा लावलेला होता, तो व्यक्ती आला। घर उघडना, कोणी दार वाजवलं उघडना, तर आतून पण आवाज येईना, काय हालचाल येईना। आसपासच्या लोकांना बोलवलं, कुठे गेले तर काय माहित नाही, काल तर होते, रात्री झोपताना मला हाक मारली होती, असं एका शेजारच्या व्यक्तीने सांगितलं। त्यावेळेला पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलीस आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की काहीतरी काळं बेर झालेलं आहे। दरवाजा उघडल्यानंतर आज चौघांची डेड बॉडी पडलेली होती। लगेच शेजारच्या लोकांच्या असं लक्षात आलं की 2 दिवसापूर्वी या शेजारच्या गर्विष्ठ व्यक्तीसोबत यांचं भांडण झालेलं होतं। काही ना काही ह्याच व्यक्तीने केलेलं असेल असं पोलिसांना सांगितल्यानंतर त्या माणसाला ताब्यात घेण्यात आलं। पण तो काय सुरुवातीला बोलतच नव्हता। बोलत नसल्यामुळं पोलिसांनी त्यांना त्याची ताकद दाखवली। त्यावेळेला तो म्हणला की हो, माझ्या डोक्यात राग गेला होता, 5 लाख रुपये देऊन मी उत्तर प्रदेशवरून 2 गुंड आणले होते, त्यांना मारायला लावलं। तर अशा प्रकारे मित्रांनो, तर आता जो गर्विष्ठ व्यक्ती होता त्याला पोलीस आणि जे काय कोर्ट आहे ते शिक्षा देईलच। पण एक पाळीव कुत्रा जो की फिरस्ती कुत्रा होता, त्याच्यामुळे एक चांगलं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं। याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा।